आजच्या सेशनमध्ये आपण महत्त्वपूर्ण सिनोनिम्सचा पार्ट कव्हर करणार आहोत. सर्व सिनोनिम्स कसे लक्षात ठेवायचे यासाठी मी तुम्हाला ट्रिक देखील सांगणार आहे आणि या ट्रिक्सनुसारच तुम्हाला ही सर्व शब्द लक्षात ठेवायचे आहे. यावरनं तुमचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स दोन्ही क्लिअर होतात. अशा ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे की ज्या तुम्ही कधीही विसरणार नाही, ज्यामुळे तुमचे सर्व सिनोनिम्स लक्षात राहतील. आगामी होणाऱ्या हायकोर्ट आणि तलाठी परीक्षांसाठी इंग्लिशचा हा महत्त्वपूर्ण भाग आहे. चला सुरुवात करूया महत्त्वपूर्ण शब्दाला. पहिला शब्द आहे मेहनती. पहिला जो शब्द आहे तो काय आहे? मेहनती. मेहनती व्यक्तीसाठी आपण कोणकोणत्या शब्दांचा वापर करतो? सगळ्यांना माहिती असेल की मेहनती व्यक्तीसाठी आपण हार्डवर्किंग या शब्दाचा वापर करत असतो. परंतु हा कॉमन शब्द आहे. हा कॉमन शब्द आहे आणि हा सगळ्यांना माहिती असतो. परंतु ते फक्त आपल्याला हार्डवर्किंग विचारतात का? नाही. तर तुम्हाला आणखी 3 ते 4 शब्द माहिती असले पाहिजे. पहिला शब्द तुम्हाला माहिती असला पाहिजे डिलिजंट. डिलिजंट म्हणजे काय? जो व्यक्ती मेहनती आहे तो. दिल्लीचे जेंट्स खूप मेहनत करतात अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. दिल्ली म्हणजे दिल्ली आणि जेंट म्हणजे जेंट्स लोक. सो दिल्लीचे जे जेंट्स आहेत ते काय असतात? हुशार असतात. ते काय असतात? मेहनती असतात. त्यानंतर बघा इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस म्हणजे काय? मेहनती व्यक्ती. इंडस्ट्रियस म्हणजे काय? मेहनती. इंडस्ट्रीवरनं लक्षात ठेवायचं की जे लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात ते मेहनती असतात, कष्टाळू असतात. सो इंडस्ट्रियस म्हणजे काय? मेहनती किंवा कष्टाळू. त्यानंतर लेबर आपण लक्षात ठेवायचं. लेबर म्हणजे काय? मजदूर किंवा कामगार आणि त्याला OUS जोडला म्हणजे लेबरच होईल. मजदूर किंवा कामगार काय करतात? कष्ट करतात, मेहनत करतात आणि म्हणून लेबरच या शब्दाचा अर्थ काय होईल? मेहनत होतो, कष्टाळू होतो. त्यानंतर जे विद्यार्थी स्टडी करतात त्यांना आपण म्हणतो स्टडियस. कारण स्टडी करताना जे मेहनत घेतात, अभ्यास करताना जे मेहनत घेतात, खूप करिअर करण्यासाठी खूप कष्ट घेतात, मेहनत घेतात, त्यांना आपण स्टडियस असं म्हणत असतो. त्यानंतर सॅडलस या शब्दाचाही अर्थ होतो जो व्यक्ती फार मेहनत घेत होतो. त्यानंतर ॲसिडस. ॲसिडस म्हणजे काय? जो व्यक्ती फार मेहनत घेतो त्याला आपण ॲसिडस असं म्हणतो. आर्डस म्हणजे काय? जो व्यक्ती फार मेहनत घेतो त्याला आपण काय करतो? त्याला आपण मेहनती, कष्टाळू म्हणत असतो. सो आता हे लक्षात कसं ठेवायचं? साईधाम हा शब्द लक्षात ठेवायचा. साईधाम इंग्लिशमधनं लक्षात ठेवायचा आहे. मग आता बघा SAI साई हे सगळ्यांना माहिती असेल. मग या साईपासून कोणकोणते शब्द तयार होतात? बघा एस पासून आपण आत्ताच पाहिला की जो व्यक्ती शेड्युलस असेल किंवा जो जो व्यक्ती स्टडियस असेल त्याला आपण म्हणतो मेहनती किंवा कष्टाळू. त्यानंतर ए वरनं आपण आताच पाहिला ॲसिडस. ॲसिडस म्हणजे काय? जो व्यक्ती मेहनती असेल, जो व्यक्ती कष्टाळू असेल तो. आणि आय वरनं आपण आताच पाहिला इंडस्ट्रियस. जो व्यक्ती मेहनती असेल, जो व्यक्ती कष्टाळू असेल तो इंडस्ट्रियस. सो साई वरनं एस वरनं सेडलस किंवा स्टडियस लक्षात ठेवा. ए वरनं ॲसिडस लक्षात ठेवा आणि आय वरनं आपण इंडस्ट्रियस हा शब्द लक्षात ठेवतो. त्यानंतर धाम. DHAM धाम. डी वरनं कोणता शब्द? आताच आपण पाहिला दिल्लीचे जेंट्स मेहनती असतात म्हणून डिलिजंट. डिलिजंट. सो डिलिजंट हा शब्द या ठिकाणी आपण घेणार. एच वरनं पहिला शब्द आपण पाहिला हार्डवर्किंग. हार्डवर्किंग म्हणजे काय? जो व्यक्ती फार मेहनत घेतो, जो व्यक्ती कष्टाळू आहे, जो व्यक्ती मेहनती आहे तो. त्यानंतर ए वरनं आपण आताच पाहिला एक ॲसिडस आहे आणि दुसरा काय आहे? आर्डस आहे. सो आर्डस म्हणजे काय? मेहनती. आणि एम वरनं आपण लक्षात ठेवायचं माइटली. माइटली म्हणजे काय? बघा या ठिकाणी माइट हा शब्द आहे. माइट म्हणजे काय? पॉवर, पोटेन्शियल, ताकद, शक्ती. आणि माइटली म्हणजे काय? जो व्यक्ती शक्तीने काम करतो, जो व्यक्ती ताकदीने काम करतो, जो व्यक्ती पॉवरने काम करतो, तो पूर्ण कष्ट किंवा पूर्ण ताकद आपली झोकून देतोय आणि इतक्या कष्टाने तो काम करतो म्हणून त्यालाही आपण काय म्हणणार? मेहनती म्हणणार, कष्टाळू म्हणणार, डिलिजंट म्हणणार, ॲसिडस म्हणणार. सो साईधाम हा जर शब्द तुम्ही लक्षात ठेवला तर साईधामवरनं आपण ॲटलिस्ट 4 आणि 3 7 शब्द मेहनती या शब्दासाठी लक्षात ठेवू शकतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? साईधाम हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि तो व्यवस्थित लिहा. असं SAI तुमच्या नोटबुकवर तुम्ही लिहा, पेपरवर लिहा. त्याखाली DHAM असं लिहा आणि आठवण्याचा प्रयत्न करा की एस वरून कोणता शब्द होता, ए वरून कोणता शब्द आहे मेहनतीसाठी, आय वरनं कोणता शब्द आहे, DHAM यावरनं कोणकोणते शब्द आहेत मेहनतीसाठी. सो साईधाम ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर यावरून तुमचे 7 सिनोनिम्स लक्षात राहतात कष्टाळू, मेहनती या व्यक्तीसाठी. आणि एक मी तुम्हाला सांगितलं एल लेबरस. एल या ठिकाणी येत नाहीये परंतु लेबर म्हणजे कोण? जे मजदूर कामगार आणि मजदूर कामगार काय करतात? खूप मेहनत करतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण लेबरस हा शब्द मेहनती या व्यक्तीसाठी वापरत असतो. ऑल राईट, क्लिअर आहे. एकीकडे आहे मेहनती व्यक्ती, याचा विरुद्ध होणार आळशी व्यक्ती. सो आता आळशीसाठी आपण कोणकोणते शब्द वापरतो? तर आळशीसाठी आपण सिली ही ट्रिक लक्षात ठेवतो. आळशीसाठी आपण कोणती ट्रिक लक्षात ठेवणार? बघा सिली. SILI सिली. SILI. सो बघा एक आहे एस, दुसरा आहे आय आणि तिसरा जो आहे तो असणार आहे एल. सो या ठिकाणी आपण काय करणार मित्रांनो? एस वरनं 3 घेणार. एस वरनं 3 सिनॉनिम्स आहेत आळशीसाठी. आय वरनं 2 सिनॉनिम्स आहेत आळशीसाठी आणि एल वरनं 4 आहेत. एल वरनं किती आहेत? एल वरनं 4 आहेत. आपण 3च घेणार. तेच महत्त्वपूर्ण आहे. ओके, सिली शब्द लक्षात ठेवायचा किंवा SIL सील हा शब्द लक्षात ठेवा आणि या शब्दावरनं कोणकोणते शब्द तयार होतात आता बघा. पहिला जो शब्द आहे तो आहे स्लगिश. पहिला जो शब्द आहे तो काय आहे मित्रांनो? स्लगिश. स्लगिश म्हणजे काय? जो व्यक्ती आळशी आहे, जो व्यक्ती सुस्त आहे, जो व्यक्ती मेहनती कष्टाळूच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे स्लगिश. त्यानंतर दुसरा आहे स्लोथफुल. दुसरा आहे स्लोथफुल. स्लोथफुल म्हणजे काय? जो व्यक्ती आळशी आहे, जो व्यक्ती कोणत्याही प्रकारची मेहनत करत नाही त्याला आपण स्लोथफुल म्हणतो. हा शब्द यापूर्वी तलाठी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढे बघा त्यानंतर आहे स्लो मूव्हिंग. स्लो मूव्हिंग म्हणजे काय? जो व्यक्ती स्लो मूव्हिंग आहे, स्लो मूव्ह करतो म्हणजे काय? तो व्यक्ती कसा आहे? आळशी आहे, तो व्यक्ती कसा आहे? सुस्त आहे. सो आळशी व्यक्तीसाठी आपण एस वरनं स्लगिश, स्लोथफुल आणि स्लो मूव्हिंग हे 3 शब्द वापरले. आता आय वरनं कोणकोणते शब्द आहेत? बघा आय वरनं इनॅक्टिव्ह हा शब्द आहे. आय वरनं इनॅक्टिव्ह हा शब्द आहे आणि आय वरनं इंडॉलंट हा शब्द आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो आळशी व्यक्ती.
या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो? जो व्यक्ती आळशी आहे, मंद आहे, सुस्त आहे त्याला आपण म्हणत असतो. आणि त्यानंतर एल वरनं लेझी सगळ्यांना माहिती आहे. लेझी सगळ्यांना माहिती आहे, की लेझी म्हणजे काय? आळशी. त्यानंतर एल वरनं आपण घेतो लँग्विड, LANGUID लँग्विड. लँग्विड या शब्दाचा अर्थ काय होतो? जो व्यक्ती आळशी आहे, जो व्यक्ती कोणत्याही प्रकारची मेहनत करत नाही. हे सर्व शब्द मेहनती कष्टाळूसाठी काय होतील? अपोजिट होतील. म्हणजे एकाच वेळी तुमचं सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स दोन्ही कव्हर होत आहे. आणि त्यानंतर आपण घेतो एल वरनं लेथार्जिक. सो लेथार्जिक म्हणजे काय? जो व्यक्ती आळशी आहे, सुस्त आहे. सो हे पण काय होतील? आळशी आणि सुस्तसाठी घेतले जातील. ओके. सो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. साईधाम कशासाठी लक्षात ठेवायचं आहे? मेहनती कष्टाळू व्यक्तीसाठी. आणि सील किंवा सिली कोणासाठी लक्षात ठेवायचं आहे? आळशी व्यक्तीसाठी. आणि हे लिहून बघायचं. एस वरनं 3 लिहून बघा. आय वरनं 2 लिहून बघा. एल वरनं 3 लिहून बघा. आणखी एक लॅसिट्यूड पण येतो या ठिकाणी. तो पण आपण घेऊ शकतो. परंतु तेवढे शब्द आपल्याला घ्यायची या ठिकाणी गरज नाहीये. इतके शब्द भरपूर झाले आपल्यासाठी. ऑलराइट, क्लिअर आहे. पहिली 2 शब्द. मेहनतीसाठी साईधाम आणि आळशीसाठी आपण सिली हा शब्द लक्षात ठेवणार किंवा सील हा शब्द लक्षात ठेवणार. ऑलराइट, क्लिअर. चला वळूया पुढच्या शब्दाकडे. पुढचा जो शब्द आहे तो आहे बोलका. बोलका यासाठी आपण टॉकेटिव्ह, टॉकी, टंगी, चॅटी, चॅटरबॉक्स, आर्टिक्युलेट, एक्स्ट्रॉवर्ट या प्रकारच्या शब्दांचा वापर करतो. लोकेशस, गॅरोलस या शब्दांचा वापर करतो. चॅटरबॉक्स म्हणजे बोलका व्यक्ती, तर टॉकेटिव्ह म्हणजे बोलका व्यक्ती, चॅटी म्हणजे बोलका व्यक्ती, व्हर्बोज म्हणजे बोलका व्यक्ती, त्यानंतर आपण गार्लस म्हणजे बोलका व्यक्ती, लोकेशस म्हणजे बोलका व्यक्ती ही सर्व शब्द वापरत असतो. आता यांना आपल्याला एकत्रितपणे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण काय लक्षात ठेवणार? टीसी. टीसी म्हणजे कोण? तिकीट कलेक्टर. प्लॅटफॉर्मवर जो व्यक्ती आपलं तिकीट कलेक्ट करतो त्याला आपण टीसी, तिकीट कलेक्टर म्हणतो. या टीसीने काय केलेलं आहे? रेल्वेचं जे गेट आहे, ट्रेनचं जे गेट आहे, ते गेट काय केलं? लॉक केलं. टीसीने गेट लॉक केलं. यावरनं आपण बघा कोणकोणते शब्द लक्षात ठेवू शकतो. पहिला आहे टीसी. पहिला आहे टीसी. त्यानंतर टीसी नंतर येणार गेट. टीसीने काय केलं? गेट जे आहे ते काय केलेलं आहे? लॉक केलेलं आहे. लॉक हे आपण या ठिकाणी असं लिहिणार. ओके. आता यावरनं आपण सर्व शब्द जे मी तुम्हाला सांगितले ते बघा. टी वरनं आपण कोणता शब्द घेतो? टॉकेटिव्ह. टॉकेटिव्ह म्हणजे काय? जो व्यक्ती फार बोलका असेल तो. सी वरनं आपण कोणता शब्द घेतो? चॅटरबॉक्स. जो व्यक्ती फार बोलतो, बडबड करतो त्याला आपण चॅटरबॉक्स असं म्हणतो. जी वरनं आपण काय घेतो? गार्लस घेतो. गार्लस म्हणजे काय? जो व्यक्ती फार चर्चा करतो, फार बडबड करतो, फार बोलत असतो, जो व्यक्ती बोलका असतो, मिठू असतो तो. त्यानंतर ए वरनं. ए वरनं आर्टिक्युलेट हा शब्द येतो. जो व्यक्ती फार बोलका आहे, जो व्यक्ती बोलत असतो त्याला आपण आर्टिक्युलेट असं देखील म्हणत असतो. फार छान-छान शब्दांचा वापर करतो. त्यानंतर टॉकी या शब्दाचाही वापर आपण करतो किंवा टंगी या शब्दाचाही आपण वापर करतो. टंग म्हणजे काय? जीभ आणि टंगला आपण फक्त वाय जोडायचं म्हणजे हा काय झाला आपल्यासाठी? बोलका व्यक्ती. त्याच्यानंतर ई वरनं आपण म्हणतो एक्स्ट्रॉवर्ट. जे व्यक्ती फार बोलतात त्यांना आपण एक्स्ट्रॉवर्ट म्हणतो, की त्यांचा स्वभाव कसा आहे? एक्स्ट्रॉवर्ट आहे म्हणजे ते मनातलं सगळं बोलतच असतात. आणि LOC वरनं आपण घेतो लोक्वेशियस. सो लोक्वेशियस म्हणजे काय? जो व्यक्ती फार बोलका आहे तो. आणि या ठिकाणी आणखी एक शब्द आपण घेऊ शकतो व्हर्बोज. आता व्हर्बोज व्ही या ठिकाणी आपला सेट झाला नाही, परंतु हा देखील शब्द आपण लक्षात ठेवायचा आहे. सो टीसी गेट लॉक जो आहे, ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर टी वरनं टॉकेटिव्ह, त्यानंतर सी वरनं चॅटी किंवा चॅटरबॉक्स, त्यानंतर जी वरनं गार्लस घेतला, ए वरनं आर्टिक्युलेट घेतला, टी वरनं टॉकी किंवा टंगी घेतला, ई वरनं एक्स्ट्रोव्हर्ट घेतला आणि लॉक करण्यासाठी आपण लोकेशियस हा शब्दाचा वापर केलेला आहे. सो एकीकडे आहे बोलका व्यक्ती. आता बोलक्या व्यक्तीच्या विरुद्ध काय होईल? निबोलका व्यक्ती. आणि जो व्यक्ती निबोलका आहे मग त्यासाठी आपण कोणकोणत्या शब्दांचा वापर करणार? तर त्यासाठी आपली ट्रिक असणार आहे मित्र, SCQ. मित्र. मित्र SC, MITR मित्र, SC सुप्रीम कोर्ट आणि Q क्वेश्चन. जो मित्र आहे तो सुप्रीम कोर्टमध्ये क्वेश्चन करत नाही. मित्र सुप्रीम कोर्टमध्ये क्वेश्चन करत नाही कारण तो निबोलका आहे. मित्र सुप्रीम कोर्टमध्ये क्वेश्चन करत नाही कारण तो निबोलका आहे. मग बघा मित्र MITR. MITR यासाठी आपण काय? बघा MUTED म्युटेड. आपण बघा ज्यावेळेस आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येतात किंवा ज्यावेळेस आपला मोबाईल रिंग करतो त्यावेळेस आपण काय करतो? टीव्ही म्यूट करतो. म्यूट करतो म्हणजे काय? त्याचा आवाज थांबवतो. सो म्युटेड काय होईल? जो व्यक्ती बोलतच नाही, जो व्यक्ती शांत आहे, जो व्यक्ती निबोलका आहे त्याला आपण म्युटेड असं म्हणत असतो. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा शब्द आहे आय. आय कोणासाठी? इंट्रोव्हर्टसाठी. जसा तिकडे आपला एक्स्ट्रॉव्हर्ट होता, इकडे काय आलेला आहे? आपला इंट्रोव्हर्ट. इंट्रोव्हर्ट म्हणजे काय? जो व्यक्ती फार कमी बोलतो, जो व्यक्ती निबोलका आहे तो. त्यानंतर बघा टॅसिटन. टॅसिटन टी वरनं होतो टॅसिटन. टॅसिटन म्हणजे काय? जो व्यक्ती फार कमी बोलतो तो. आणि आर वरनं आपण घेतो रेटिसेंट. सो रेटिसेंट म्हणजे काय? जो व्यक्ती फार कमी बोलतो किंवा आपण रिझर्व्ड हा पण शब्द आर वरनं घेऊ शकतो. जो व्यक्ती फार कमी बोलतो त्याला आपण काय म्हणतो? रिझर्व्ड असं म्हणत असतो. त्यानंतर आहे SC. त्यानंतर आहे SC. एस वरनं होतो आपला सायलेंट आणि सी वरनं आपला होतो काम. सो SC काम. सो या ठिकाणी SC सायलेंट आणि काम होईल. आणि क्यू साठी आपण या ठिकाणी घेणार क्वाइट. क्यू साठी आपण घेणार क्वाइट. क्वाइट म्हणजे काय? जो व्यक्ती निबोलका आहे, जो व्यक्ती शांत आहे, जो व्यक्ती गप्प आहे, जो व्यक्ती बोलत नाही, त्यासाठी आपण या सर्व शब्दांचा वापर करत असतो. ऑल राईट, क्लिअर आहे.
सो बघा, पहिला शब्द होता आपला मेहनती. मेहनतीसाठी साईधाम लक्षात ठेवायचं. मेहनतीच्या विरुद्ध होतो आळशी. आळशीसाठी आपण सिली लक्षात ठेवला. त्यानंतर आपण कोणता शब्द घेतला? जो व्यक्ती बोलका आहे. बोलक्या व्यक्तीसाठी आपण काय घेतलं? टीसीने गेट लॉक केलं. आणि निबोलका व्यक्ती जो आहे तो एक मित्र असा आहे, की जो सुप्रीम कोर्टमध्ये क्वेश्चन करत नाही. म्हणून MITR, SC आणि Q वरनं ही सर्व शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला दक्ष किंवा तत्पर. जो व्यक्ती सावध आहे, जो व्यक्ती दक्ष आहे, जो व्यक्ती तत्पर आहे, त्यासाठी आपण अलर्ट, अटेंटिव्ह, कॉशियस, व्हिजिलंट या विविध प्रकारचा शब्दांचा वापर करत असतो. आता हे सर्व शब्दांना एकत्र आणण्यासाठी आपण सीएम चीफ मिनिस्टर आणि PAAV पाव हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, CM पाव हे लक्षात ठेवायचं आहे. तर चला सी आणि एम वरनं कोणते शब्द तयार होतात? हे सी आणि एम वरनं 2 कॉमन शब्द आहे, हे सगळ्यांना माहिती असेल. बघा, जो व्यक्ती सावध आहे, जो व्यक्ती तत्पर आहे, जो व्यक्ती केअरफुल आहे, म्हणून सी वरनं केअरफुल होणार. आणि मेटिक्युलस जो व्यक्ती अतिशय दक्ष आहे, जो व्यक्ती अतिशय दक्ष आहे, तत्पर आहे तो, आणि म्हणून हा शब्द फार फार महत्वाचा आहे. याला आपण काय करायचं आहे? 5 स्टार द्यायचे आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे. भरपूर वेळेस हा आपल्याला विचारला गेलेला आहे. त्यानंतर PAAV वरनं आपण लक्षात ठेवायचं. बघा, पी वरनं आपण काय घेतो? प्रॉम्प्ट. जो व्यक्ती तत्पर आहे, दक्ष आहे, तो प्रॉम्प्ट असणार आहे. ए वरनं अलर्ट आणि अटेंटिव्ह हे सगळ्यांना माहिती असतील, की अटेंटिव्ह म्हणजे काय? दक्ष तत्पर. आणि अलर्ट म्हणजे काय? दक्ष तत्पर. आणि त्यानंतर व्हिजिलंट हे पण सगळ्यांना आपल्याला माहिती असेल, की व्हिजिलंट म्हणजे काय? जो व्यक्ती तत्पर आहे, जो व्यक्ती कसा आहे? दक्ष आहे तो. सो CM पावने आपण काय लक्षात ठेवतो? असा व्यक्ती जो तत्पर आहे, असा व्यक्ती जो सावध आहे, असा व्यक्ती जो कसा आहे? दक्ष आहे तो व्यक्ती. ऑल राईट, क्लिअर? मग आता एखादा व्यक्ती जर दक्ष असेल, तत्पर असेल, तर त्याच्या विरुद्ध कोणता होईल? जो व्यक्ती बेसावध आहे, जो व्यक्ती बेफिकीर आहे, त्या व्यक्तीसाठी आपण कोणकोणत्या शब्दांचा वापर करतो? केअर फ्री या शब्दाचा वापर करतो, रेकलेस या शब्दाचा वापर करतो, ॲब्सेंट माइंडेड शब्दाचा वापर करतो, हेडलेस या शब्दाचा आपण वापर करतो. आणि म्हणून त्यासाठी आपण म्हणणार हिरा CN. त्यासाठी आपण काय घेणार? हिरा CN. सो हिरा CN, हिरा हे एका व्यक्तीचं नाव आहे, आणि CN म्हणजे काय? CN म्हणजे कार्टून नेटवर्क म्हणून लक्षात ठेवायचं. सो बघा, आधी शब्द घेऊया आपण हिरा. सो हिरा, हिरा जो आहे तो कसा आहे? बेसावध आहे, म्हणून HIRA. सो एच वरनं कोणता शब्द येतो मित्रांनो? हेडलेस हा शब्द येतो. हे सगळ्यांना माहिती असेल. हे सर्व शब्द यापूर्वी विचारले गेलेले आहेत मित्रांनो. हे सर्व तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. मेहनतीने हे सर्व शब्द आणि ट्रिक तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. का घेऊन आलेलो आहे? कारण हे शब्द फार महत्त्वाचे आहे. तुम्ही बघा, प्रिव्हियस जर क्वेश्चन पेपर्स चेक करा, त्यामध्ये तुम्हाला यापैकी मॅक्सिमम शब्द जे आहेत ते आढळतील. त्यानंतर बघा, या ठिकाणी आहे या ठिकाणी कोणता शब्द आहे? आय वरनं आपण घेतो इनअटेंटिव्ह. जो व्यक्ती कसा आहे? बेसावध आहे, बेफिकीर आहे, त्यासाठी आपण काय म्हणतो? इनअटेंटिव्ह म्हणतो. त्यानंतर आर वरनं कोणता घेणार आपण? रेकलेस घेणार. जो व्यक्ती कसा आहे? बेसावध आहे, बेफिकीर आहे, निष्काळजी आहे, ज्याला कुठल्याही प्रकारची पर्वा नाही तो. आणि त्याच व्यक्तीला आपण काय म्हणतो? ॲब्सेंट माइंडेड असं देखील म्हणतो. त्याच व्यक्तीला आपण काय म्हणतो? ॲब्सेंट माइंडेड असं देखील म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याकडे एक आहे सी आणि दुसरा आहे एन. सी आणि एन आहे. एक आहे सी आणि दुसरा काय आहे? एन. सो सी वरनं आपण लक्षात ठेवायचा कोणता शब्द? केअरफ्री किंवा केअरलेस. जो व्यक्ती केअरलेस आहे, म्हणजे निष्काळजी आहे, बेफिकीर आहे, ज्याला कुठल्याही गोष्टीची पर्वा नाही तो. आणि एन वरनं आपण घेत असतो नेग्लिजंट. एन वरनं आपण घेत असतो नेग्लिजंट. नेग्लिजंट म्हणजे काय? जो व्यक्ती बेपर्वा आहे, बेफिकीर आहे, ज्याला कसली पर्वा नाही, कुठल्याही गोष्टीची काळजी नाही, निष्काळजी आहे, बेपर्वा आहे, बेफिकीर आहे, बेसावध आहे, त्यासाठी आपण हिरा CN हे शब्द लक्षात ठेवत असतो. सो आपण सावधसाठी काय लक्षात ठेवलं? तर आपण सावधसाठी लक्षात ठेवलेलं आहे बघा या ठिकाणी CM पाव. आणि हे पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे. जर विसरले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉटही तुम्ही काढू शकता. ओके, चला आता हा बेसावध शब्द आपल्या ठिकाणी झालेला आहे. CM पाव आणि त्याच्या विरुद्ध काय होईल? हिरा CN. आता पुढे बघा, पुढे आहे आनंदी. आनंदीसाठी आपण गेट जॉब ही ट्रिक लक्षात ठेवू शकतो. बघा, गेट म्हणजे काय? मिळणे, प्राप्त होणे. गेट म्हणजे काय? मिळणे, प्राप्त होणे. सो गेट म्हणजे काय? मिळणे, प्राप्त होणे. आणि जॉब मिळाल्यानंतर आपल्याला काय होतो? आनंद होतो. गेट जॉब मिळाल्यानंतर आपल्याला काय होतो? आनंद होतो. जॉब मिळाल्यानंतर आपल्याला काय होतो? आनंद होतो. चला मग जी वरनं आपण घेऊया कोणता शब्द येणार आहे. सो जी वरनं येतो ग्लीफुल. ग्लीफुल म्हणजे काय? आनंदी व्यक्ती. ग्लीफुल म्हणजे काय? आनंदी व्यक्ती. ज्याला आनंद झालेला आहे त्याला आपण ग्लीफुल असं म्हणतो, हॅपी पण म्हणत असतो. पुढे आहे ई वरनं आपण 3 शब्द लक्षात ठेवतो. पहिला शब्द, दुसरा शब्द आणि तिसरा शब्द. आणि हे तीनही शब्द आपल्याला आतापर्यंत विविध परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहे. एलेटेड म्हणजे काय? जो व्यक्ती आनंदी आहे तो. त्यानंतर एक्झल्टंट म्हणजे काय? जो व्यक्ती आनंदी आहे तो. आणि एक्सटॅटिक म्हणजे काय? जो व्यक्ती आनंदी आहे तो. ही तीनही शब्द आतापर्यंत विचारून झालेली आहे. आनंदीसाठी एलेटेड आहे, एक्झल्टंट आहे आणि एक्सटॅटिक आहे. त्यानंतर आहे टी साठी आपण कोणता शब्द लक्षात ठेवतो? थ्रिल्ड. आपण थ्रिलने भरलेलो असतो, म्हणजे काय? आनंदाने भरलेलो असतो, की पुढे काय होणार असं थ्रिल आपल्यामध्ये असतो, म्हणून थ्रिल पण काय होणार? आनंदी व्यक्ती होणार. त्यानंतर चला जॉबकडे एक आहे जे, दुसरा आहे ओ आणि तिसरा आहे बी. मग बघा, जॉय पासून तयार होतो जॉयस. त्यानंतर जुबली आणि जुबली पासून तयार होतो जुबलियंट. आणि तिसरा जो शब्द आहे तो आहे जॉली. LLB आपल्याला माहिती असेल, की जो व्यक्ती आनंदी असतो, खुशमिजाज असतो तो. त्यानंतर बघा, ओव्हरजॉईड. ओ पासून होणार आपला ओव्हरजॉईड म्हणजे काय? जो व्यक्ती फार आनंदी आहे तो. आणि या ठिकाणी येणार ब्लिथसम.
ब्लिथसम म्हणजे काय, जो व्यक्ती कसा आहे, आनंदी आहे तो, किंवा बायंट, BUOYANT, बायंट या शब्दांचा अर्थ काय होतो, जो व्यक्ती कसा आहे, चीअरफुल आहे, जो व्यक्ती आनंदी आहे, जो व्यक्ती कसा आहे, हॅपी आहे. सो या ठिकाणी आपण हे पण लक्षात ठेवू शकतो, हॅपी. हॅपी तर सगळ्यांना माहिती आहे, कॉमन शब्द आहे. सो आनंदी जर गेट जॉब आहे, तर मग जो व्यक्ती दुःखी असेल, खिन्न असेल, उदास असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण म्हणणार, जो व्यक्ती दुःखी आहे तो व्यक्ती सॅड आहे, जो व्यक्ती दुःखी आहे तो सॉरोफुल आहे, जो व्यक्ती दुःखी आहे तो सोंबर आहे, जो व्यक्ती दुःखी आहे तो मोरोज आहे, जो व्यक्ती दुःखी आहे तो डेस्पॉन्डंट आहे. अनेक शब्द आहेत दुःखीसाठी. मग यांना कसं लक्षात ठेवायचं, तर या शब्दांना लक्षात ठेवण्यासाठी आपण ठेवतो फ्ल्यू MSD. फ्ल्यू MSD ही आपली ट्रिक असणार आहे. फ्ल्यू म्हणजे काय, फ्ल्यू वगैरे होतो तो, आणि MSD म्हणजे काय, महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी यांना फ्ल्यू झाल्यामुळे सर्व जनता किंवा सर्व क्रिकेट प्रेमी काय झाले, दुःखी झाले, खिन्न झाले, उदास झाले. कारण MS धोनी जर मॅच खेळणार नाही फ्ल्यू झाल्यामुळे, तर ते सर्व प्रेक्षक किंवा क्रिकेट प्रेमी काय झाले, खिन्न झाले, उदास झाले, नाराज झाले. मग चला, FLU पासून आपण कोणकोणती शब्द तयार होतात खिन्न, उदास किंवा नाराजसाठी. FLU. सो F वरनं आपण पहिला शब्द घेतो मित्रांनो, फॉरलॉर्न. फॉरलॉर्न हा शब्द फार महत्वाचा आहे, खूप वेळेस विचारून झालेला आहे. खिन्न, उदास याला आपण म्हणत असतो दुःखी व्यक्ती. त्यानंतर L वरनं आपण घेतो लॅक्रिमोज. लॅक्रिमोज म्हणजे काय, अश्रुपूर्ण. लॅक्रिमोज म्हणजे काय, अश्रुपूर्ण, की जो व्यक्ती कसा आहे, दुःखी आहे, खिन्न आहे, उदास आहे, ज्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, असा दुःखी व्यक्ती. आणि यू वरनं सगळ्यांना माहिती आहे, अनहॅपी. अनहॅपी म्हणजे काय, जो व्यक्ती खिन्न आहे, जो व्यक्ती कसा आहे, उदास आहे, खिन्न आहे. ओके, याप्रमाणे. आता पुढे आहे MSD. पुढे काय आहे, MSD, महेंद्रसिंग धोनी. मग MSD, एम वरून कोणता शब्द तयार होतो, तर एम वरून होतो मोरोज हा शब्द. हा शब्द पण फार महत्वाचा आहे, MPSCने अनेक वेळेस विचारलेला आहे. आणखी आत्ताच नुकताच जो TCS आपल्याला विचारतो तो आहे मेलनकोली. मेलनकोली म्हणजे काय, जो व्यक्ती खिन्न आहे, उदास आहे, दुःखी आहे, तो व्यक्ती, अश्रुपूर्ण व्यक्ती. त्यानंतर S वरनं तर सगळ्यांना माहिती आहे, सॅड म्हणजे काय, दुःखी. त्यानंतर सॉरोफुल म्हणजे काय, तर सॉरोफुल म्हणजे काय, तर सॉरोफुल म्हणजे पण दुःखी व्यक्ती. आणि त्यानंतर आपण सोमवार हा पण शब्द घेत असतो. या शब्दाचा अर्थ काय होतो, जो व्यक्ती दुःखी आहे तो. त्यानंतर D वरनं आपण डेस्पॉन्डंट हा शब्द घेतो. हा पण शब्द फार वेळेस आपल्याला विचारून झालेला आहे. डेस्पॉन्डंट म्हणजे काय मित्रांनो, दुःखी. आणि त्यानंतर D वरनं आणखी आपण एक शब्द घेतो, डाउनकास्ट. डाउनकास्ट म्हणजे सुद्धा काय, जो व्यक्ती दुःखी आहे, खिन्न आहे, उदास आहे. आणि D वरनं आणखी आपण एक शब्द घेतो, डेसिमल, आणि हा शब्द पण आता सध्या जास्ती विचारला जात आहे. आणि म्हणून हे पण शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे, की MS धोनी यांना फ्लू झाल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी दुःखी झाले, खिन्न झाले, उदास झाले. फ्लू. F वरनं आपण घेतो फॉरलॉन. L वरनं आपण घेतो लॅक्रिमोज. U वरनं घेतो आपण अनहॅपी. M वरनं मोरोज आहे, मेलानकोली आहे. S वरनं सॅड आहे, सोमवार आहे, सॉरोफुल आहे. आणि त्यानंतर D वरनं डाउनकास्ट आहे, डिसमल आहे. आणि नंतर आपण काय घेतलं, डेस्पॉन्डंट. डिसेक्टेड पण आपण घेऊ शकतो, डिप्रेस्ड पण आपण घेऊ शकतो. सो दुःखी झालं, खिन्न झालं, उदास झालं. आता बघूया आपण स्पष्टसाठी कोणकोणते शब्द आहे. स्पष्ट म्हणजे काय, क्लिअर. स्पष्ट म्हणजे काय, क्लिअर. मग क्लिअर हाच शब्द लिहायचा, CLEAR, क्लिअर. आणि हे IO म्हणजे काय, इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट क्लिअर करा. मग C वरनं, L वरनं, E वरनं, A वरनं आणि R वरनं कोणकोणते शब्द होतात स्पष्टसाठी, चला सुरुवात करूया. C वरनं तर क्लिअर होतो, बरोबर. L वरनं लुसिड हा शब्द होतो स्पष्ट म्हणून. त्यानंतर E साठी आपण कोणता शब्द वापरतो, तर जे एक्सप्लिसिट आहे जे एक्सप्लिसिट आहे ते कसे आहे, स्पष्ट आहे, ठळक आहे, बोल्ड आहे. त्यानंतर A वरनं आपण लक्षात ठेवतो ॲपरंट. ॲपरंट म्हणजे काय, स्पष्ट. आणि R वरनं आपण लक्षात ठेवतो रिडेबल किंवा रिकग्नायझेबल. रिडेबल किंवा आपण रिकग्नायझेबल हे पण घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. त्यानंतर आहे इनपुट आणि आउटपुट. सो जे इन्सिसिव्ह असेल, जे इन्सिसिव्ह असेल ते स्पष्ट असेल, ठळक असेल. जे ऑब्व्हियस असेल ते स्पष्ट असेल, ठळक असेल. किंवा जे ओव्हर्ट असेल ते पण स्पष्ट असेल, ठळक असेल. आणि म्हणून O वरनं आपण हे लक्षात ठेवलं. O वरनं आपण काय ठेवलं, हे लक्षात ठेवलं. ओके. आणि क्लिअर वरनं आपण हे लक्षात ठेवायचं. ओके. सो एकीकडे जर स्पष्ट आहे, क्लिअर आहे, तर दुसरीकडे काय होईल, अनक्लिअर होईल. दुसरीकडे अस्पष्ट होईल. आणि मग अस्पष्टसाठी कोणकोणते शब्द आहेत, तर माफी डाव. सॉरी, माफी डाव. माफी डाव वरनं आपण काय लक्षात ठेवणार, की जे अस्पष्टसाठी यूज होणारे शब्द आहेत ते. मग चला, आधी माफीसाठी कोणकोणते शब्द आहेत ते पाहूया आपण. आधी माफीसाठी. सो बघा, M येणार, त्यानंतर A येणार, त्यानंतर F येणार, आणि त्यानंतर काय येणार, I. M वरनं आपण काय लक्षात ठेवतो, मर्की. M वरनं आपण काय लक्षात ठेवतो, मर्की. मर्की म्हणजे काय, अस्पष्ट, अंधुक. D म्हणजे ज्याला आपण म्हणतो. त्यावरनं A वरनं तर सगळ्यांना माहिती कॉमन शब्द ॲम्बिगस. ॲम्बिगस म्हणजे काय, जे अस्पष्ट असेल, जे अनक्लिअर असेल ते. हे झालं तुमचं ॲम्बिगस. त्यानंतर F वरनं, की जे कसं असेल, फझी असेल. जे कसं असणार, फझी असेल किंवा फॉगी असेल. जे फझी असेल किंवा फॉगी असेल. आणि I वरनं इनट्रान्सपरंट, की जे ट्रान्सपरंट नाहीये, जे इनट्रान्सपरंट आहे त्याला आपण म्हणतो अंधुक, अस्पष्ट, अनक्लिअर. आणि पुढे आहे डव. DOVE. डव म्हणजे सगळ्यांना माहिती आहे,
व्हाईट, डव, डव शॅम्पू पण नसतो. सो या ड वरनं आपल्याला DOVE साठी अस्पष्टसाठी आपल्याला शब्द जी आहे ती घ्यायची आहे. डी वरनं तर सगळ्यांना माहिती आहे, की जे डाउटफुल असेल ते अस्पष्ट आहे किंवा जे ड्युबियस असेल ते कसं आहे, ते अस्पष्ट आहे. ओके. त्यानंतर बघा ओ वरनं. जे ओ वर्ण आहे ते कसं आहे, ऑब्स्कर आहे. ऑब्स्कर म्हणजे काय, जे अस्पष्ट आहे, अंधुक आहे ते. व्ही वर्ण आपण व्हेज घेत असतो. VAGUE व्हेज म्हणा किंवा वेग म्हणा. दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो अस्पष्टसाठी. आणि एनिग्मॅटिक म्हणजे काय, जे परप्लेक्सिंग आहे, जे कन्फ्युजिंग आहे, जे अस्पष्ट आहे, जे कळत नाहीये, त्याला आपण एनिग्मॅटिक असं म्हणतो. मग हे सर्व शब्द आपण अस्पष्टसाठी घेत असतो मित्रांनो. सो स्पष्टसाठी क्लिअर इनपुट आउटपुट लक्षात ठेवा आणि अस्पष्टसाठी माफी, डव हे लक्षात ठेवा. जिथे एम वरनं आपण मर्की घेतो, आय वरनं इनट्रान्सपरंट घेतो, एफ वरनं आपण फझी किंवा फॉगी घेतो, आय वरनं आपण या ठिकाणी इनट्रान्सपरंट घेतलेला आहे. ए वरनं ॲम्बिगस घेतलं. डी वरनं डुबियस आहे, डाऊटफुल आहे, फिशी आहे. ओ वरनं ऑब्स्कर आहे, व्ही वरनं वेग आहे किंवा वेग आहे. नंतर ई वरनं एनिग्मॅटिक आहे. ओके, चलो पुढे बघा. पुढे आहे स्तुती करणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्तुती केली जाते आपण काय करतो, क्लॅप करतो. क्लॅप करतो म्हणजे काय, आपण टाळी वाजवतो. मग बघा सी वरनं आपल्याकडे किती शब्द आहेत, तर सी वरनं आपल्याकडे पहिला शब्द आहे कमेंड. कमेंड म्हणजे काय, तर कमेंड म्हणजे स्तुती करणे. कमेंड म्हणजे काय, तर कमेंड म्हणजे स्तुती करणे. त्यानंतर आणखी कोणता शब्द आहे, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंट म्हणजे स्तुती करणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे एल. एल म्हणजे काय, LAUD लॉर्ड. लॉर्ड म्हणजे सुद्धा काय, स्तुती करणे. LAUD आहे, लाऊड नाही, लॉर्ड आहे. त्यानंतर ए वरनं आपल्याकडे कोणकोणते शब्द आहेत, तर बघा ए वरनं आपल्याकडे आहे ॲडमायर. ए वरनं आपल्याकडे आहे ॲक्लेम. ए वरनं आपल्याकडे आहे अप्लाउज. या सर्व शब्दांचा वापर आपण स्तुती करण्यासाठी करतो. आणि ॲप्रिशिएट या शब्दाचाही वापर आपण या ठिकाणी करत असतो. ॲप्रिशिएट म्हणजे काय, स्तुती करणे. आणि पी वरनं आपण काय घेत असतो, सगळ्यांना माहिती आहे, कॉमन. पी इकडेच घेऊया, एकच शब्द आहे पी. पी म्हणजे काय, तर पी म्हणजे या ठिकाणी होणार प्रेज. प्रेज म्हणजे काय, स्तुती करणे. सो स्तुती करण्यासाठी आपण क्लॅप वरनं, सी वरनं दोन शब्द कॉम्प्लिमेंट आणि कमेंट लक्षात ठेवतो. एल वरनं लॉर्ड लक्षात ठेवतो. ए वरनं ॲडमायर आहे, एक्लेम आहे, अप्लाउज आहे आणि ॲप्रिशिएट पण आहे आणि पी वरनं प्रेज आहे. आता दुसरीकडे काय होईल, स्तुती झाली तर आता काय होईल, निंदा होईल. स्तुती झाली तर आता काय होईल, निंदा होईल. मग बघा निंदा करण्यासाठी कोणकोणते शब्द आहेत, तर बघा सीडी. सीडी निंदा. निंदा सीडी. सीडी अशी दिलेली आहे की ज्या सीडीमध्ये काय आहे, स्लॅप केलेली आहे आणि निंदा केलेली आहे. मग सीडी वरनं बघा कोणकोणते शब्द आहे. पहिला सी वरनं तर आपण या ठिकाणी दोन शब्द घेऊ शकतो. पहिला आहे क्रिटिसाइज. दुसरा शब्द आपण घेतो कंडेम. आणि तिसरा शब्द आपण घेतो सेन्श्युअर. सेन्श्युअर म्हणजे सुद्धा काय, एखाद्या व्यक्तीची निंदा करणे. ओके. त्यानंतर आहे डी. डी वरनं आपण घेणार डेनाउन्स. डी वरनं आपण काय घेणार, डेनाउन्स. हे सगळ्यांना माहिती ऑलरेडी सगळं झालेलं आहे आपले, फक्त हे लक्षात ठेवण्यासाठी आपण कसरत करतोय. त्यानंतर बघा स्लॅप. स्लॅपसाठी कोणकोणते शब्द आहेत, सो बघा स्लॅप. एक आहे एस वरनं, दुसरा आहे एल वरनं, तिसरा होणार ए वरनं आणि चौथा होणार पी वरनं. सो एस वरनं कोणता शब्द होईल, टीका करण्यासाठी स्लॅम हा शब्द होईल. सो स्लॅम या शब्दाचा अर्थ काय होतो, टीका करणे किंवा निंदा करणे. त्यानंतर लॅम्पून. लॅम्पून या शब्दाचा अर्थ होतो टीका करणे किंवा निंदा करणे. आणि यासोबत आणखी एक शब्द आहे एल वरनं, लॅम्बेस्ट म्हणून. लॅम्बेस्ट या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो, लॅम्बेस्ट या शब्दाचाही अर्थ या ठिकाणी होणार आहे आपला एखाद्या व्यक्तीची निंदा करणे. त्यानंतर ए वरनं आपण काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीची आपल्याला निंदा करायची आहे, त्यावरून आपण ए वरनं एक शब्द घेणार आणि पी वरनं आपण घेणार पॅन हा शब्द. पी वरनं आपण घेणार पॅन शब्द. ए साठी कोणता शब्द आहे या ठिकाणी, अच्छा ॲडमॉनिश हा शब्द आहे. ए साठी ॲडमॉनिश हा शब्द आहे. ॲडमॉनिश आहे बघा. त्याच्यानंतर ॲबॉमिनेट आहे. ओके. त्याच्यानंतर ॲब्स्टेन आहे, दूर राहणे, निंदा करणे. ओके. सो या शब्दांचाही वापर आपण निंदा करणे, निंदा, नालस्ती करणे, अपमान करणे या अर्थाने, विलिफाय, भरपूर शब्द आहेत त्यांचा वापर जो आहे तो आपण या ठिकाणी करू शकतो. ऑल राईट. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, की कॉन्स्टंटली या सर्व शब्दांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आजचे आपले इतकेच शब्द आहेत. जवळपास आज आपण 10 शब्द घेतले. 10 शब्दांसाठी आपण 10 वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या आणि प्रत्येक ट्रिकमध्ये आपण मॅक्सिमम 5 शब्द जरी घेतलेले आहे, म्हणजे आज आपले 50 ते 60 शब्द क्लिअर झाले असतील सिनॉनिम्स म्हणून. सो या सर्व शब्दांना तुम्हाला कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहायचं आहे. या शब्दांची प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर हे शब्द भविष्यात देखील तुमच्या कामी येतील. म्हणजे भविष्यात जेव्हा तुम्ही कम्युनिकेशनमध्ये या शब्दांना यूज करणार, भविष्यात तुम्ही म्हणजे परीक्षेसाठी तर आहेच, परंतु हे ऑल टाईम युजफुल आहे. हे नेहमीसाठी तुमच्या कामाचं आहे. त्यामुळे लिहून चांगली प्रॅक्टिस करा, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि हे सर्व शब्द जे आहेत हे मोस्टली येणारे क्वेश्चन्स आहेत. ओके. अशा प्रकारच्या शब्दांना भरपूर वेळेस विचारून झालेला आहे.
पुढे देखील खूप वेळेस विचारून होणार आहे. त्याकरता या शब्दांवर आपलं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. जर आगामी काळात आपल्याला सरकारी नोकरीच्या परीक्षेला पास करायचं असेल तर. अदरवाईज चालू आहे म्हणून चालू आहे असं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला एक चांगल्या पद्धतीने आपला जो अभ्यास आहे तो कंटिन्यू करायचा आहे. सो चला आज आपण इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉइन करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्र-मैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करा. जर या व्हिडिओला चांगले लाईक आणि चांगले व्ह्यूज आले तर यानंतर आपण असाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक सो मच. टेक केअर. बाय.